अर्जुन, हॅलो अर्जुन, ए हॅलो हॅलो. किती कटकट रे तुझी, ती स्वानंदी कटकटी, तू कटकट्या. ऐक ना ए ए ए शांत हो ना रे बाबा, का परीक्षा पाहत आहे माझी. हॅलो हॅलो हॅलो, हाय हाय अर्जू. मम्मा मम्मा, ए बाबा आजी येणार आहे तुझी. मम्मा काय ग, काय झालं? मम्मा खूप रडतोय हा, केवढी कटकट आहे ही, मला बोर होतोय जाम. मम्मा याला जरा घेता का तुम्ही? ए बाळा, ऐकलंस तू आई काय म्हणाली? आई म्हणतीये की बोर झालीये ती, पण आजी नाही. हा, आजी तुझ्याशी खेळणार. अर्जुन काय झालं, कशाला रडतोय? अर्जुन, आजी खेळणार आहे तुझ्याशी, जा बरं आजीकडे. काय ग, काय झालं? शी, काय झालं? मम्मा मी अगं हळू हळू हळू. हो हो. काय मम्मा 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 त्याने सू केली आहे. मी 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 आंघोळ करून येते, मला घाण वाटते. मम्मा ह्याला सांभाळ. नाही थांब, आई आहेस ना त्याची, मग बाळ आईवर शिशू नाही करणार तर कोणावर करणार? हा, तुला सवय करून घेतली पाहिजे याची. पण मला नाही चालणार हे असं. मम्मा प्लीज 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 तुम्ही बघून घ्या ना, प्लीज प्लीज. संचिता, कपडे बदलायचे, कळलं? मम्मा ऐका ना, मला अनुभव नाहीये, पण तुम्हाला आहे ना. अगं तुम्ही करा ना चेंज, मला नाही जमणार. प्लीज मम्मा हे तुम्ही चेंज करा. संचिता, कपडे बदल. मला सवय आहे पण तुला सवय झाली पाहिजे आता. मम्मा तुम्ही चेंज करा ना, तुम्हाला सवय आहे ना. मम्मा तुम्हाला अनुभव आहे, मला सवय. संचिता का म्हणताय? अर्जुनने शू केली आहे सुजित. मग मी तेच सांगत होते मम्मांना की चेंज करा त्याचे कपडे. बघ ना कशा कारण देत आहेत. नाही अरे, हे बघ संचिताला सवय व्हायला हवी ना, म्हणून मी मध्ये नाही पडले. संचिता, उगाच कुठल्याही गोष्टीचा इश्यू करू नको. बाळ आहे ते काय सांगून शू करायला चालत जाणार नाही बाथरूम मध्ये. काही महिने अंगावर सुशी करणार आहे ते. आणि मग तू काय वाद घालत बसलीस? तर संचिताला कळत नाही, ठीक आहे, तुला पण कळत नाही. दोघींना एक गोष्ट सांगतोय, माझं बाळ आहे ते, सुजित सरपोतदारचं. त्याला त्रास झालेला मी सहन करणार नाही. त्याला कोणी इग्नोर केलं तर माझं डोकं फिरेल. शू केले ना त्याने, मग बदल ना ते कपडे. असं उलट ठेवलं तर इन्फेक्शन होईल त्याला. इंटरनेटवर वाचलंय मी. हो करते. मॉम तुझा नाही खरंच तुझा. तसंही पुढे हे सगळं संचितालाच करायचंय. आजपासून श्री गणेशाकडून आम्ही. गुड नाईट. आता काय बघत राहणारस का मला? काढ ना ते लवकर.
तुम्हाला मी माझं बाळ माझ्यापासून कधीच लांब करू देणार नाही. हे रड्या, किती रडतोस रे? खटखट नुसती डोक्याला. झोप रे बाबा, झोप. 2:30 वाजलेत, 2:30. किती? 2:30. रात्रीची माणसं ना झोपलेली असतात. झोप रे बाबा. अर्जुन, ए अर्जुन, अर्जुन. सुजित, 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 सुजित. अशी चिडचिड होते ना माझी. ए ए अर्जुन, अर्जुन. ए माझ्या आणि माझ्या बाळाच्या मध्ये जो कोणी येईल त्याला मी आज सोडणार नाही. झोप रे, झोप बाबा, झोप. ए बाबा, झोप रे. संचिता, संचिता, माझं बाळ मला दे. माझं बाळ माझ्यापासून कुणीही राहून घेऊ शकत नाही. खाली ठेव. माझ्या बाळाला खाली ठेव. स्वानंदी, ऐक 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 माझं. तू 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 अशी पुढे. सुजित, सुजित, सुजित. स्वानंदीचं बाळ मेलेलं जन्माला आलं होतं हे तिला कळल्यानंतर तिला इतका मानसिक धक्का बसला की ती माझ्या बाळाला स्वतःचं बाळ समजायला लागली. तुझ्याकडे जर पुरावा असेल तर हे काय आहे? हे आहे बाळाचं बर्थ सर्टिफिकेट. संचिता, ते माझं बाळ आहे. म्हणे सर, त्यांना सांगा ना प्लीज, ते माझं बाळ आहे. मला माझं बाळ पाहिजे. स्वानंदीला झोप लागली असेल का? स्वानंदी, सुजित सर, मागे वा. स्वानंदी, चाकू दे. सुजित सर, मागे वा. तू मागे वा. ओके ओके. पुढे यायचं नाही. संचिता, मागे वा. मला माझं बाळ हवंय. स्वानंदी, चाकू दे. मला सुजित सर, मागे वा. पुढे यायचं नाही. आपण शांतपणे बसून बोलू. ते माझं बाळ आहे. तुम्ही मागे वा. माझं बाळ माझ्यापासून कुणीच हिरावू शकत नाही. माझ्या बाळाला माझ्यापासून कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. स्वानंदी, चाकू दे मला. सुजित सर, मागे राहा. मागे वा. माझ्या बाळाला कुणी म्हणजे काहीच. शालिनी मॅडम, ते आमचं बाळ आहे. तो माझा नातू आहे. ते माझं बाळ आहे. घे काढून तिच्या हातात. सुजित सर, सोडा. माझा नातू आहे तो. तुला आता दाखवते शालिनी सर माझं बाळ आहे. माझं बाळ आहे. माझं बाळ आहे. स्वानंदी, स्वानंदी, ऐकू काय कस काय पडलं तुम्ही?
सर मला चक्कर येते. तुम्ही चला रूम मध्ये चला. ऐक रूम मध्ये चला. नाही जायचं रूम मध्ये. रूम मध्ये नाही जायचं. शालिनी मॅडम त्यांना बघा लागलंय. तुला माहितीये तुझ्या वेड्या बायकोने काय केलं? माहितीये? संचिताच्या हातात बाळ असताना तिने चाकूने हल्ला करायचा प्रयत्न केला. तू आणि तुझ्या वेड्या बायकोने या घरात राहायचं नाही. मी मध्ये आले म्हणून वाचलीये संचिता आज. काय बोलताय तुम्ही? आणि कुठे जाणार आम्ही मग? आउट हाऊस मध्ये जाऊन राहा. तीच लायकी आहे तुमची. चला निघा इकडनं. असं नाही जाणार तुम्ही. चल शालिनी मॅडम. चल शालिनी मॅडम. चल चल. माझं बाळ. शालिनी मॅडम. चल निघ माझ्या घराच्या बाहेर. चल. निघा माझ्या घरातनं. निघा. आणि चुकून यापुढे जर माझ्या घरात दिसलीस, पाऊल जरी ठेवलंस, ते तुझ्या हातात सुरा होता ना, माझ्या हातात बंदूक असेल. बंदूक. तिचा चाप ओढायला मी मागे पुढे विचार नाही करणार. आणि त्यातूनही जर वाचलीस तर आउट हाऊस मध्ये काय, या शहरात सुद्धा राहणार नाही. याचा बंदोबस्त मी करेन. चला निघा माझ्या घरातनं. चला निघा. निघा माझं बाळ. निघा. म्हणे सर आपलं बाळ. मी डॉक्टरला फोन लावतो. मला माझं बाळ. माझं बाळ. हॅलो डॉक्टर. इट्स अन इमर्जन्सी. प्लीज येऊ शकता तुम्ही घरी? हो हो मी वाट बघतो. माझं बाळ. चला म्हणे सर बाळ. या. बसा बसा. मागे टेकून बसा. स्वानंदी थांबा. मी बघतो जखमीवर लावण्यासाठी काही मिळतंय का. माझं बाळ. माझं बाळ. आणि सर. म्हणे सर आपलं बाळ. स्वानंदी तुम्ही शांत राहा बरं. तुम्ही हा विचार करू नका. डॉक्टरांना बोलवलंय. डॉक्टर येतील, तुमच्यावर उपचार करतील आणि तुम्ही आराम करा फक्त. ओके? म्हणे सर माझ्या बाळाला आणून द्या प्लीज. हो स्वानंदी मी येईल बाळाला घेऊन. तुम्ही शांत राहा. ओके? डॉक्टर येतील आता. या ना या डॉक्टर. काय झालंय ना? ते अचानक पडल्या आणि डोक्याला मार लागला आणि चक्कर सुद्धा येते त्यांना. बरं मी बघते. अशी अडवी का? स्वानंदी तुमचं बाळ तुमच्याकडून हिरावून घेतलंय. तुम्हाला अचानक या धुळीने भरलेल्या आउट हाऊस मध्ये येऊन राहावं लागतं आणि नवरा म्हणून मी काहीच करू शकत नाहीये. मी हेल्पलेस आहे. आत्ताच डिलिव्हरी झाली ना तिची. आधीच विकनेस आहे आणि आता ब्लड लॉस. अशाने ताकद नाही राहणार तिच्या अंगात.
मुळात ती पडली कशी? तुमचं लक्ष नव्हतं का तिच्याकडे? आता या सगळ्याचा परिणाम तिच्यावर काही दिवस राहील. बरं, मी इंजेक्शन दिले, आता तिला शांत झोप लागेल, पण तिला आरामाची फार गरज आहे. आता तरी सगळं ठीक आहे, पण सकाळी जर तिला हेडेक असेल, डिझी वाटत असेल किंवा ओकारी येत असेल तर लगेच तिला हॉस्पिटलला हलवा. जर हे सगळे सिम्पटम्स असतील तर आपल्याला MRI काढावा लागेल. पण अशी कशी पडली ती? तुम्ही काळजी नाही घेतात का तिची? तुमचं लक्ष नव्हतं का तिच्याकडे? असो स्वानंदी, आता तू ठीक आहेस. ओके, काळजी घे आणि आराम कर प्लीज. चला मी येते. बरं वाटतंय? आता आता आराम करा. आणि कसलाही विचार करू नका. स्वानंदी अहो, तुम्हाला घाम किती आलाय? संचिता, मॉम, संचिताकडे बघ ना. ती घाबरली आहे. मी समजवण्याचा प्रयत्न केला पण ती खूप घाबरली आहे मॉम. बिथरली आहे ती. प्लीज. हो 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 हो. संचिता, उठ उठ उठ. संचिता उठ. संचिता उठ उठ. इकडनं इकडे ये. इकडे ये. स्वानंदी मम्मा, इकडे ये. बस 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 इकडे. संचिता, स्वानंदीला घराबाहेर काढलीये मी. हा, आता ती कधीच नाही येणार. शाणी ना तू. हा संचिता, संचिता भानावर ये. बघ, मी आहे, सुजित आहे, डॅड आहेत. तुला काही होऊन देणार नाही आम्ही. कळलं? हा डॅड, स्वानंदीला घराबाहेर नाही, मुंबईच्या बाहेर काढलं पाहिजे. ती मूर्ख आहे स्वानंदी, मूर्खारकी वागते. तुम्ही काहीतरी आयडिया करा आणि तिला मुंबईच्या बाहेर काढा. आज जर मॉम नसते ना तर संचितावर चाकूने वार केले असते तिने. सुजितराव, आपण स्वानंदीला मुंबईतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण ती वाचली. हे बघा, बाळाला त्याच्या जन्मदात्या आईची गरज आहे. तेव्हा स्वानंदीला आत्ता एवढ्यात आपल्याला बाहेर काढता येणार नाही. योग्य वेळ आली, बाळ मोठं झालं की आपण कायमचं तिला इथनं बाहेर काढूया. तोपर्यंत जरा संयमानं घ्या, शांत राहा जरा. आणि सुजितराव, जरा संचिताकडे बघा, केवढी घाबरली आहे ती. हा, तिच्याकडे लक्ष द्या आणि बाळाकडे पण. हो डॅड, आय विल बी अलर्ट. शालिनी, त्यांना जरा आराम करून द्या. चला आपण. संचिता, अगं सुजित आहे ना? सुजित आहे. हा, घाबरू नकोस. घाबरू नकोस, आम्ही आहोत. हं सुजितराव, काळजी घ्या जरा. हो डॅड. चला शालिनी, चला.
म्हणे सर आपलं बाळ स्वानंदीचं बाळ मेलेलं जन्माला आलं होतं. हे तिला कळल्यानंतर तिला इतका मानसिक धक्का बसला की ती माझ्या बाळाला स्वतःचं बाळ समजायला लागली. पण अशी कशी पडली ती? तुम्ही काळजी नाही घेतात का तिची? तुमचं लक्ष नव्हतं का तिच्याकडे? मला माफ करा स्वानंदी. तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण करू शकलो ना. एक नवरा म्हणून, एक बाप म्हणून मी कमी पडलो. सगळ्यात मोठं अपयश आहे माझं. माझी ही विनंती आहे की आमच्या घरामध्ये आता जे काही घडलंय त्याबद्दल तुम्ही प्लीज छापू नका. स्वानंदीच्या मनाचा विचार करून सुजित तिच्या बाळाचा बाप आहे ही गोष्ट अजूनही तिच्यापर्यंत मी पोहोचू दिलेली नाहीये. सुजित पण माझा मुलगा आहे. तुम्ही दोघंही भावंड आहात. तुम्ही दोघंही सरपोतदार आहात. ती स्वानंदी बाहेरची आहे. समजा हे बाळ तुमच्याकडे राहिलं असतं किंवा आटापिटा करून तुम्ही तुमच्याकडे घेतलं असतं आणि उद्या समजा त्याला प्लेटलेट्सची गरज पडली असती तर सुजित प्लेटलेट्स द्यायला तयार होईल? नाही. ज्या माणसाला मी देव मानला, स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला त्याच्यावर, त्याने कधीच मला आपलं मानलं नाही. मला माझ्या बाबतीत जे जे काही वाईट घडलंय त्याच्या मागे याचा हात होता. आजपर्यंत या घरात मला जी जी काही वागणूक मिळाली आहे हे वागणं यांच्या बुद्धीला झेपणारच नाहीये. त्यांच्या मागे हे सरपोतदार होते. यांनी आजपर्यंत कधीच सुजित, संचिता, आता शालिनी मॅडमला ती शिक्षा नाही दिली. फॉर्मॅलिटी म्हणून आमच्या समोर रागवले आणि सोडून दिला. बाळाचं बारसं करायचं कुठं सांगून आमच्याशी चांगलं वागले. मागे आमचं बाळ हिसकावून घेण्याचा प्लॅन होता यांचा. हे सुजित, संचिता, शालिनी मॅडम फक्त प्याद्यांना मारून उपयोग नाही. त्यांना जे चालवत आहेत ते हात कापायला हवे.